पुण्यातील ड्रग्स विरोधी आंदोलनाचा चेहरा बनलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेत। कुणावरही नाराजी नाही, पण विरोधात असूनही शिंदेंनी मदत केल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसचा हात सोडला। पाहूयात। शिक्षणाची पंढरी असणाऱ्या पुण्याला ड्रग्सच्या विळख्यात घातल्याच्या आरोपात दादा भुसेंचा राजीनामा मागणाऱ्या धंगेकरांनीच स्वतःचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। कुणावरही नाराजी नाही म्हणत त्यांनी काँग्रेसला रामराम केला। काँग्रेसने तुम्हाला नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, तिकीट दिले, का नाराजी आहे काँग्रेसवर? नाही, काँग्रेसची अजिबात नाराजी नाही। मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। पण सातत्याने ज्या ज्या वेळेला मी काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा त्यांच्याकडे काही कामं घेऊन त्यांनी केले आणि मग महानगरपालिकेचे प्रश्न असतील, बाकीचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, तर त्यावेळेला त्यांनी पॉझिटिव्ह काम केलं उदय सामंत साहेबांनी। मात्र धंगेकरांनी पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरची वक्फ बोर्डाची 100 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप पुण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता। हा आरोप 2024 साली धंगेकर काँग्रेसमध्ये असताना झाला होता। त्यामुळेच धंगेकरांनी पक्षांतर केलंय का या चर्चांना मात्र धंगेकरांनी फेटाळलंय। मी म्हणत होतो मला अटक करा, आमच्या बायकोला अटक करा, आम्हाला काय, आम्ही चुकीचं काम नाही केलं आणि आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवतो। इथं नाही तर वरती कोणाला फेडावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे मला त्याचं दुःख नाही आणि मला हे दुःख वाटतं की मी चुकीचं काम केलं, मग मी कुठं कोणासाठी घाबरून जातो। तर घाबरण्याचं काय नाही, उद्या जरी माझं चुकलं असेल तर आम्ही स्वतःहून कोर्टात जाऊ, स्वतःहून जेलला जाऊ। तसं हीच कारवाई टाळण्यासाठी तुम्ही पक्षप्रवेश करताय अशी चर्चा आहे। मला कारवाईची कधीच भीती नाही, माझ्याकडे काहीच नाही। मी परत सांगतो, आणि मी चालत बी रस्त्यावरनं फिरलो तरी माझे 20 वर्ष जाते निघून। काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही धंगेकरांना पक्षप्रवेशाची ऑफर होती। त्या ऑफरवरूनही आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। मागं पण त्यांच्या बरेच दिवसांपासून सुरू आहे। आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे यांनी त्यांना राष्ट्रवादीकरता दारं खुली असल्याचं सांगितलं होतं। माझे पण ते चांगले मित्र आहेत। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, राष्ट्रवादीची कवाडं त्यांच्यासाठी खुली आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करावा। आता एक टेबल लावा, त्या टेबलवर अजितदादांचे नेते बसवा, शिंदे साहेबांचे नेते बसवा आणि भाजपचे नेते बसवा आणि मग धंगेकर साहेबांना पुढे ठेवा। जो चांगली ऑफर देईल त्यांच्याकडे ते जातील। त्याचा अर्थ ऑफर असल्याशिवाय कोणी जात नसेल। माझं एकच धंगेकर साहेबांना म्हणणं आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने गेल्यावर निवडून दिलं होतं ते एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात निवडून दिलं, एका विचारासाठी निवडून दिलं होतं। ठीक आहे, आता EVM, पैसा ह्या बऱ्याच गोष्टी असतील, त्यामुळे सहजपणे तुम्ही विचार सोडणं पण योग्य नाही। काय गोष्टी होत असतात पार्टीमध्ये ते आपण नंतर बघू, पण आज काय खरं होते हे आपल्याला बघावं लागेल। पण ऑफर म्हणजे काय ऑफर हे कुठेतरी लोकांना सांगावे। धनगेकरांसारख्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला, ज्याला पक्षानं भरपूर काही दिलेलं असतं, त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो। ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात, हा दावा चुकीचा आहे। धंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलं। संघर्षातून निर्माण झालेला धंगेकर सारखा जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिनेला जाऊन बसतो तेव्हा खरा धंगेकर हा खतम होतो, मरून जातो। तुर्तास आधी शिवसेना, नंतर मनसे, त्यानंतर काँग्रेस आणि आता शिंदेंची शिवसेना असं एक वर्तुळ धंगेकरांनी पूर्ण केलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।